नमस्कार, मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाद. शंखनादच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. येत्या 16 जानेवारीपासून नागपूरमध्ये ग्रामायण प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे हे 6वे वर्ष आहे. मागील 2012 पासून या माध्यमातून सेवा कार्य करण्याचे काम सुरू आहे. सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि उद्योगशील लोकांना पुढे आणण्याचे काम ग्रामायण प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावर्षी 16 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रदर्शनात काय वेगळे वैशिष्ट्य आहे यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये ग्रामायण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी रागीट आणि या प्रदर्शनाचे यावर्षीचे संयोजक मिलिंद गिरीपुंज सर आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांच्याच माध्यमातून आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. यावर्षी प्रदर्शन 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे संपूर्ण संयोजनाची जबाबदारी मिलिंद गिरीपुंज यांच्यावर आहे. माझा पहिलाच प्रश्न संयोजक गिरीपुंज सरांकडे आहे की यावर्षीचे प्रदर्शन जे भरणार आहे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य कसं काय आहे? या प्रदर्शनात आपण ग्रामीण उत्पादने, तसंच स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीविषयीचे उत्पादने आणि पारंपरिक जे पर्यावरणपूरक वस्तू आहेत त्याचं आणि बचत गटाचे उपक्रम जे राहणार त्यांच्यासाठी आहे आणि स्वनिर्मित वस्तू याच्यावर आपण भर देतो आहे. यावर्षी जे प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये आणखी काय वेगळं पण दिसणार आहे? याच्यात आपण यावर्षी आपण जे अमृत भवनला घेतो आहे त्याच्यात जवळपास 100 स्टॉल राहणार आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आपण ठेवलेल्या आहे. कारागिरांसाठी आपण एक स्वतंत्र दालन तयार केलेलं आहे स्टॉलचं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे स्टॉल, त्याचं एक वेगळं हे आहे. त्याच्यानंतर त्यांचे ऑर्गॅनिक उत्पादन जे आहे त्याच्यात एक आपण पॅकेज फूड आणि काही फ्रेश नॅचरल अशा गोष्टींचं त्याचं आपण हे केलं स्टॉल ठेवलेले आहेत. आणि कुटीर उद्योग जे आहेत त्यांचं जे स्टार्टअप राहतात, ग्रामीण स्टार्टअप, त्यांना आपण प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्याबरोबरच आपण काही कॉर्पोरेट स्टॉल जे आम्हाला एवढं मोठं उभं करायचं आहे स्ट्रक्चर, तर ते स्ट्रक्चर उभे करण्यासाठी मदतीसाठी म्हणून आम्ही काही कॉर्पोरेट स्टॉल ठेवतो याच्यात. आणि दुसरं म्हणजे काय की हे जे आहे एकतर प्रदर्शन जे आहे 5 दिवसाचं आहे आणि त्याची वेळ जी आहे ती 11 ते 9 आहे आणि एंट्री फ्री आहे. त्याच्यानंतर म्हणजे एंट्री फ्री मीन्स जे लोक येणार व्हिजिटर्स त्यांच्यासाठी फ्री एंट्री आहे. ग्रामीण प्रदर्शन गेल्या काही वर्षापासून विदर्भामध्ये हा प्रदर्शन भरवत आहे आणि विदर्भातले अनेक जे कारागीर आहेत, उद्योगशील कामगार लोक आहेत तिथे सहभाग घेत असतात. मला सरांना एक विचारायचं होतं की ग्रामीण प्रदर्शनामध्ये कार्यशाळा होत असतात, मार्गदर्शन होत असते, तर हे 5 दिवस कसं नियोजन केलेलं आहे आपण? मुख्य म्हणजे ग्रामायण प्रतिष्ठानचा जो मुख्य उद्देश आहे, विदर्भात आणि महाराष्ट्रात जे वेगवेगळे लोक कामं करतात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, त्या संस्थांना बळकटी कशी यावी त्यासाठी मुख्य म्हणजे आपण काम करतो. म्हणजे जे NGO काम करतात त्या NGO अधिक मजबूत कशा होतील, तर त्यांना लागणारा जे ट्रेनिंग आहे मुख्य आपलं, तर ट्रेनिंगवर आपला भर असतो. तर यावर्षी लोकांसाठी आणि ते NGOसाठी सुद्धा असं वेगवेगळ्या ट्रेनिंग, वेगवेगळे दिवस ज्याला आपण कार्यशाळा म्हणू ते आपण आयोजित केलेली आहे. 17 तारखेला जसं आपण म्हटलंय की ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी वेगवेगळ्या ज्या आम्ही स्पर्धा घेतल्या होत्या, जल चालण्याची स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, अशा वेगवेगळे जे त्या सगळ्या स्पर्धांचे पुरस्कार वितरण आपण त्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला उद्घाटन आहे, 17 तारखेला प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आपण आयोजित केलेला आहे. 18 तारखेला पर्यावरण हा विषय जो आहे सध्या मोठा प्रश्न भेडसावत आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंबंधी जागरूकता यावी म्हणून आम्ही प्रदर्शना अगोदरच जो महिनाभर 40 ते 50 शाळांमधून संपर्क करून पर्यावरणाला संबंधात काही स्पर्धा आपण आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये आजकाल इको ब्रिक्स जो बनतो त्या इको ब्रिक्सचा उपयोग करून कसं करता येतील,
पर्यावरणपूरक काही विज्ञान आहे ते विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत यावं म्हणून अशा वेगवेगळ्या माध्यमातून ते जे स्पर्धा आहे शालेय त्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्यातले काही पथनाट्य पण त्या संदर्भात पर्यावरणाला धरून आपण तर ते पथनाट्याचं प्रदर्शन सुद्धा 18 तारखेला म्हणजे प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी आपण आयोजित केलं 18 जानेवारीला. आणि या सर्व स्पर्धांचं पारितोषिक वितरण सुद्धा 18 तारखेला आहे. 19 तारखेला या प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य जे आहे हे जे रस्त्याने जाताना आपण बघत असतो कचरा उचलणारे लोक ते बिचारे त्यांना कोणी तसं विचारत नाही. पण आम्ही या असे आतापर्यंत 60-62 कचरा उचलणाऱ्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय. त्यांचा सत्कार त्यांचा सन्मान आणि हे कचरा उचलणाऱ्या लोकांना त्यांना एक बॅग त्यांना हँड ग्लोव्ज देऊन त्यांचं काम ते कारण ते एक प्रकारे या ज्यांना रोजगार नाही म्हणजे रोजगार म्हणजे ज्यांना कुठलंही पेमेंट नाही बिना पेमेंटनी हे लोक आपलं सेवा देतात. आपल्यासाठी सेवा असते त्यांच्याकरता छोटासा तो रोजगार असतो. तर पण ते स्वच्छता आपोआप होते लोकांची तसं ते एक मोठं काम करतात. त्याला मी नाव दिलं स्वच्छता दूत. त्यांचा सत्कार समारंभ आपण केलाय. आणि असे कचऱ्यातून कला ह्या एक मोठं कार्यशाळा भंडाऱ्याचे कचरा म्हणजे असे कचऱ्यातून कला कशी करायची त्या संदर्भात भंडाऱ्याचे एक सर आहेत साठवणे सर ते त्याचं छान सुंदर मार्गदर्शन करतात. त्यासाठी सुद्धा हे करतोय. अशा लोकांसोबत काम करणाऱ्या काही संस्था आहेत स्वयंसेवी संस्था अशा 7-8 संस्था आम्ही आयडेंटिफाय केल्या आहे. त्या 7-8 संस्थांचा सुद्धा आम्ही सन्मान आणि सत्कार करतोय. त्यांचा परिचय लोकांशी व्हावा म्हणजे त्यानिमित्तानं लोक त्या संस्थेसोबत जुडतील म्हणून ते आहे. आणि वेगवेगळे एक छोटासा लघुपट या स्वच्छते संदर्भात एक अर्धा तासाचा तो लघुपट पण आम्ही त्या दिवशी दाखवणार आहोत. आणि 19 तारखेला एक हे वर्ष अहिल्याबाई होळकरांचा 300वा जयंती वर्ष आहे. तर त्यानिमित्तानं काही महिलांनी म्हणजे 10-12 महिला आहेत त्यांनी पोवाडा बसवलेला आहे. तो 1 तासाचा पोवाडा कार्यक्रम आहे. तो पोवाडा कार्यक्रम सुद्धा 19 तारखेला आपण घेतलेला आहे. आणि शेवटचा दिवस आहे 20 तारखेला. 20 तारखेला एक आगळं वेगळं थोडंसं कार्यक्रम आहे. म्हणजे सुवर्ण महोत्सवी जोडीदार म्हणजे ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाले लग्नाला 50 वर्ष असे काही जोडीदार असतील जोडीदार तर त्या अशा जोडीदारांचं आपण ज्येष्ठ अर्थात त्यांचं सगळ्यांचे वय 75च्या वरचं असेल ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाले तर अशा ज्येष्ठ जोडीदारांचा आपण सत्कार करणार आहोत. आणि हे यावर्षीचं आमचं जे टायटल आहे उद्यम प्रदर्शन. तर आम्ही असा विचार केला की नागपुरातले जे असे परंपरागत गेल्या 50 वर्षापासून ज्याला आपण खानदानी बिझनेस म्हणतो परंपरागत उद्योग चालवतात ज्यांच्या 3 पिढ्या आजोबा वडील मुलं अशा पिढीजात जो उद्योग अशा पिढीजात उद्योगपती लोकांचा त्या फॅमिलीचा सत्कार करणार आम्ही यावर्षी. मुख्य काही सॅम्पल म्हणजे मोजक्या होईल जेवढे लोक येतील त्या. आणि मी सुरुवातीला जे म्हटलं की NGO साठी आपण हे सर्व काम करतो NGO ला मजबूती तर NGO साठी CSR फंड कसं करायचं त्याचं अप्लिकेशन कशी करायची त्याची कार्यपद्धती काय आहे तर ते अर्ज करण्याची पद्धत आता खूप सारे लोक जोशामध्ये काम सुरू करतात पण त्यांना आर्थिक मदतीमुळे मदत नाही मिळाली वेळेवर तर फ्रस्ट्रेशन येऊन ते लोक काम सोडतात. तर अशा लोकांनी काम सोडू नये. त्यांना CSR फंड मिळावा पण त्याच्यासाठी संबंधित डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. मग कंपन्यांना काय डॉक्युमेंटेशन पाहिजे तर ते डॉक्युमेंटेशन कसं करावं आणि अर्ज कसा करावा कुणाकडे करावा कुठल्या कंपनीकडे काय फंड्स अवेलेबल आहेत याची सविस्तर माहिती म्हणजे CSR फंडिंगसाठी संदर्भात आपण 20 तारखेला असे एक 4 दिवस वेगवेगळ्या संबंध कार्यशाळा आपण आयोजित केलेल्या आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येईनच. मी गिरीपुंजे सरांकडे पुन्हा येतो. सर यावर्षी जे स्टॉलची संख्या कशी आहे नोंदणी किती झालेली आहे आणि एकूण तुम्ही याचं नियोजन कसं केलेलं आहे सध्या? याच्यात जवळपास 100 स्टॉल आहे आणि 100 स्टॉलमध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना आपण मी कॅटेगरी मगाशी सांगितली त्याप्रमाणे राहणार आहे. आणि प्रसिद्धीसाठी आम्ही जे आहे न्यूज मार्फत पेपर न्यूज मार्फत आम्ही
याचा पोहोचण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. काही ऑटो आहे त्याच्या मागे बॅनर्स लावून आणि मेट्रो स्टेशनवर जाहिरात आहे, रिक्षे फिरून राहिले आहेत चौकात सगळीकडे. तर त्या हिशोबाने प्रत्येक गार्डन वगैरे सगळीकडे आमची ही प्रसिद्धी आम्ही करतो आहे. तर त्या हिशोबाने माझं लोकांना आव्हान आहे की बा आपण या प्रदर्शनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला सफल करावं. म्हणजे हे प्रदर्शन सफल झालं पाहिजे ह्या हिशोबाने आमचं आहे. आणि तिथे जे स्टॉल धारक आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून जर लोकांनी तिथले प्रॉडक्ट्स घेतले तर त्याचा फायदा त्या ग्रामीण जनतेला होईल, हे मला हे म्हणायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी ह्या प्रदर्शनात घ्यावं. आजवरचा अनुभव कसा राहिला की मागच्या खूप वर्षापासून हे प्रदर्शन होत आहे हा आणि आता यावर्षी देखील ते प्रदर्शन आहे, हा तर अनुभव कसा आहे? असं आहे की जवळपास आमचं हे जे प्रदर्शन आहे हे 6वं प्रदर्शन आहे. आम्ही पहिलं प्रदर्शन जे आहे ते महर्षी कर्वे ह्या देवनगरला तिथे आम्ही भरवलेलं होतं. त्याच्यानंतर आमचं सीतानगरला झालं, आणि नूतन रामनगरला 2 प्रदर्शनं झाले. अंधविद्यालयामध्ये 1 प्रदर्शन झालं आणि इथे आणि ते रामनगरला 2 मोठे प्रदर्शन झाले. तर इथे आम्हाला जास्तीत जास्त संख्येने लोक आलेले होते, भरपूर प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादाच्या याच्यावरच आम्ही हे प्रदर्शन हे करतो. जवळपास तिथे पण 150, रामनगरला जवळपास 150 स्टॉल होते, मोठ्या ग्राउंडवर होतं. आणि हे सुद्धा आम्ही इथे काही लोकांनी म्हटलं होतं की सेंट्रल एरियामध्ये आम्हाला हे प्रदर्शन राहिलं तर यायला जायला चांगलं होईल, म्हणून यावेळी आम्ही अमृत भवनला हे प्रदर्शन आंध्र असोसिएशनला ठेवले, बर्डीला. सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की प्रदर्शनाची व्याप्ती ही विदर्भभर आहे, महाराष्ट्रातूनही काही लोक येत असतात नेहमी. तर मला असं म्हणायचं होतं की नागपूरच्या बाहेरच्या शहरांमध्ये आपण जाणार आहात का? महाराष्ट्रापुरतीच नाही, काही मंडला आणि इकडचे मध्य प्रदेश मधले सुद्धा लोक येतात. गेल्या 5-6 प्रदर्शनाचा अनुभव आहे. म्हणजे असं म्हणू की मध्य भारतातलं हे अशा प्रकारचं प्रदर्शन, कमर्शियल प्रदर्शन आयोजित करणारे भरपूर आहेत, ऑटोवाले, कम्प्युटरवाले वगैरे. पण असे ग्रामीण आणि विशेषतः जनजाती क्षेत्र ज्याला म्हणतो आपण, आदिवासी क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांचं काम लोकांसमोर यावं त्यासाठी असे कोणीच प्रयत्न करत नाही. आमचा उद्देशच तो होता. असे काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत, बांबूपासून काम करणारे लोक आहेत, जंगलातला ज्या महुआ आहे त्या मोहापासनं काही लाह्या बनवतात, काही असे वेगवेगळे पदार्थ बनवतात. गोशाळेमध्ये देशी गाईच्या शेणापासून बनवणारे पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या कलाकृती, मुमेंटो, गाईच्या शेणापासून सुंदर मुमेंटो बनतो. म्हणजे गाईच्या शेणाला जर आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणून म्हणजे त्याची लोक आज फक्त दुधासाठी लोक जर्सी गाय घेतात, पण त्या जर्सी गाईच्या गोबरला म्हणजे शेणाला आणि गोमूत्राला काही किंमत नाही. देशी गाईच्या गोमूत्राला आणि शेणाला एवढी किंमत आहे की ते दुधापेक्षा जास्त लोकांना फायदेशीर ठरू शकते. तर अशा लोकांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते लोकांसमोर आले पाहिजे ना. बरोबर. तर त्या दृष्टीने आम्ही मागच्या 5-6 वर्षापासून सातत्याने प्रयोग करतो की असे जे काम करणारे लोक आहेत आणि हे लोकांसमोर आले पाहिजे, सर्वसाधारण जनतेसमोर. तर त्यासाठी आता आणि वेगवेगळ्या जे येतात लोक आपल्या, त्यांना स्किल एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण, रोजगार करता आला पाहिजे. ग्रामीण भागातील लोक येतात, त्यांना छोटा छोटा रोजगार कसा उपलब्ध होईल. आता यावर्षी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे ज्या मुली आणि आपण स्टोल वापरतो त्या स्टोलवरचं प्रिंटिंग, त्याची कार्यशाळा आम्ही त्या दिवशी ठेवली आहेत 18 तारखेला. तर अशा वेगवेगळ्या कार्यशाळा आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून गाईच्या शेणापासून कसे पदार्थ बनवायचे, गोमूत्रापासून काय बनवायचं त्याचं ट्रेनिंग रेग्युलर या प्रदर्शनात नाही आहे, पण आमच्या हे रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे. तर त्यामुळे लोक असे आमच्यासोबत जोडलेले आहेत. मागच्या प्रदर्शनामध्ये वेस्ट पासून चांगलं कचऱ्यापासून. बरोबर. मला असं विचारायचं होतं की पुढच्या त्यांना ही तर त्या दिवशी ते दाखवतात, पण त्यांना पुढे व्यासपीठ असेल किंवा तांत्रिक मार्गदर्शन याचं काही आपल्याकडे नियोजन असते का? हो, आम्ही वर्षभर ह्या अशा प्रकारचे ट्रेनिंग आयोजित करतो. आणि मगाशी तुम्ही जे प्रश्न विचारला तो आता मला आठवला की मागील 4-5 वर्षामध्ये आम्ही अमरावती, चंद्रपूर, भंडारा अशा 5 शहरामध्ये असे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी आम्ही
प्रयत्न केले. अच्छा. आमचे प्रयत्न सफल पण झाले. कर्मधर्म संयोगानंतर कोरोना आला, आमचं सगळं फिल्डिंग लागली होती. कोरोनामुळे ते प्रदर्शन थांबले. आता परत तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इतर हे प्रदर्शन इतर शहरामध्ये भरवण्यासाठी फक्त आमचा उद्देश आहे. आमचे हे कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाहीये. आम्ही सगळे वी आर नॉट द पेड वर्कर, नो बडी. मी आता या प्रदर्शनामध्ये जवळपास 100 ते 150 कार्यकर्ते काम करतात, पण त्यातला एकही पेड वर्कर नाही. सगळे स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून सगळे काम करतात. सेवा करायला जोडले. कोणाचं ब्रेड बटर नाही आहे. बाकी एनजीओ जसे त्यांचं ब्रेड बटर असते ती ऍक्टिव्हिटी, म्हणजे आमची ही ऍक्टिव्हिटी आमची ब्रेड बटर नाही. सगळे हौसेने लोक येतात, सगळे जुडतात, एकत्र येतात, काम करतात. बरं, आम्ही कुठलीही स्वतःहून गव्हर्नमेंट मदत सुद्धा मागत नाही. स्वतःहून दिलं कोणी, मागे नितीनजी गडकरी MSME चे मिनिस्टर होते, ते स्वतः आले आमचे प्रदर्शन बघायला. त्यांना वाटलं त्यांच्या डिपार्टमेंटकडे MSME होतं, त्यांनी आम्हाला मदत केली. यावर्षी MSME नाही, कुठलंही सरकारी अनुदान म्हणून त्याला नसल्यामुळे आम्ही लोकांच्याच, जसा सरांनी सांगितलं मिलिंदजीने, कॉर्पोरेट स्टॉलच्या जो एक्स्ट्रा खर्च आहे आम्ही त्या अशा माध्यमातून काढतो. आम्ही लोकांच्या खिशा म्हणजे लोकांच्याच सहभागातून हे प्रदर्शन होतं आमचं. यावर्षीची आपली एक थीम आहे की नोकरी नको, उद्योग करा आणि मालक बना. याच्या मागचं नेमकं असं काय संदेश देण्याचा तुमचा उद्देश होता? कसं आहे, आजकाल जे शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धती मागील 60-70 वर्षापासून सगळेजण नोकरीसाठी शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतात. पण आता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं स्टार्टअप, तर असे लहान उद्योग स्वतः सुरू आपल्याकडे होतं. तो पद्धत आपल्याकडे सुताराचा मुलगा सुताराचं काम करायचा, कुंभाराचा मुलगा कुंभाराचं काम करायचा, असे परंपरागत काही व्यवसाय, शेतीवाला शेती करायचा. पण ते लोक आता थोडं दूर चाललेत. तर असे जे त्यांचे परंपरागत उद्योग आहे कारिगरचे, ते परत एस्टॅब्लिश व्हावे. म्हणजे हा स्टार्टअप आहे एक प्रकारे. आज माझ्या घरचा परंपरागत आलेला व्यवसाय म्हणून आम्ही त्या लोकांचा सत्कार करणार आहे की ज्यांचा परंपरागत आलेला उद्योग, हा उद्योग जर त्यांच्या मुलांनी नातवांनी पुढे चालवत असेल, त्या कुटुंबाचा आम्ही सत्कार करणार आहोत. म्हणजे एक प्रकारचा तो व्यवसाय उद्योग जतन आणि संवर्धन करण्याचा त्यांचा पिढीचा आहे, त्याचं तुम्ही कौतुक करणार आहात. करेक्ट. कारण त्याला प्रोत्साहन मिळालं तरच ते पुढे ते पुढच्या पिढीमध्ये जाईल ना ते. बरोबर. आज काय होतं की नोकरी करणाऱ्याला खूप काही प्रलोभन म्हणा की हे मिळतं, पण असा जो ज्याला म्हणतो आपण व्यवसायात घासणारा कारागीर आहे, त्याच्यात मेहनत असते खूप ती, ज्याला आपण म्हणतो मराठीत पापड बेलणे. तर असे पापड बेलणारे भरपूर लोक आहेत. तर ते लोक समोर आले तरच, लोकांसमोर आले तर त्याचं आदर्श उदाहरण. म्हणून असे स्टार्टअप करणारे, नवीन व्यवसाय करणारे आता खूप सारे IITian लोक शिकून शेतीकडे आणि असे छोट्या छोट्या व्यवसायाकडे वळलेले आहेत. तर त्यांना जर प्रोत्साहन मिळालं तर पुढचे विद्यार्थी मग त्याला तिकडे वळतील, सगळेजण नोकरीसाठी बघतील असं. माझा एक शेवटचा प्रश्न होता. प्रदर्शन हे तर एक निमित्त आहे विक्री आणि प्रदर्शनाचं, पण ग्रामायण प्रतिष्ठान वर्षभर काय असं नेमकं करतं की हे सगळे लोक तुमच्याशी जुळून असतात? याच्यात असं आहे की आमचं म्हणजे हे प्रदर्शन भरवायच्या आधी आमची ऍक्टिव्हिटीज म्हणजे प्रकल्प दर्शन. अच्छा. आम्ही वेगवेगळे व्यवसायात म्हणजे वेगवेगळे छोटे छोटे ग्रामीण लोक किंवा NGOs जे राहतात त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर आम्ही वर्षभर 2 ते 3-4 वेळा आमचं प्रकल्प दर्शन, सामाजिक प्रकल्प दर्शन असं हे राहतं. सामाजिक प्रकल्प दर्शन सहल एक सहल राहतं. तर त्या सहलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. ते तिथले कारागीर, तिथले शेतकरी, तिथले नॅचरल ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स वगैरे आणि ते मॅन्युफॅक्चर प्रोड्युसर जे राहतात त्यापर्यंत पोचून आम्ही त्यांना मार्केट देण्याचं इथे आमचा मुख्य उद्देश आहे की त्यांना समोर कसं आणायचं. तर त्याच्यासाठी मग आम्ही हे प्रदर्शन भरवतो. आणि त्यांना, आणि सरांनी जसं सांगितलं, रागीट सरांनी, की आम्ही त्यांच्यासाठी कार्यशाळा पण घेतो. तर ती तशा कार्यशाळा घेऊन त्यांना ट्रेनिंग देण्याचं, NGOsला शोधण्याचं काम, तिथले प्रोड्युसर मॅन्युफॅक्चर जे आहे ग्रामीण, त्यांना शोधण्याचं काम आम्ही ते करतो, त्यांना ट्रेनिंग देतो. आणि त्या माध्यमातून वर्षभर आमची ऍक्टिव्हिटीज चालत राहतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत राहतात. सामाजिक प्रकल्प दर्शन सहलीमध्ये जे आमचे सोबत येतात, एका बसमध्ये 35-40 लोक येतो आणि वर्षातून असे 7-8 वेळा करतो आम्ही. 1 दिवसाची, 2 दिवसाची, आठवड्याची अशी.
तर त्यामध्ये काही एक्सपर्ट लोक येतात, काही रिटायर्ड लोक असतात, ते आपल्या क्षेत्रात एक्सपर्ट असतात. तर जेव्हा त्या प्रकल्पाला भेट देतात आणि त्यांना लक्षात येते की या प्रकल्पाला अकाउंटंट नाही, उदाहरण त्यांचं ऑडिट बरोबर होत नाही, तर मग हे लोक महिन्यातून 8 दिवस जाऊन त्यांचं ऑडिट निशुल्क करून देतात. तर अशा प्रकारे त्या प्रकल्पांना मदत. आणि जसं CSR फंडसाठी तसं आजकाल आता पुढच्या काळामध्ये सेबीच्या अंतर्गत सगळ्या संस्था येणार आहे, NGO. जसं शेअर्स मार्केट आहे, शेअर्स मार्केट जसं सेबी कंट्रोल करतं, तसं पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला CSR फंड पाहिजे असेल तर यू मस्ट बी रजिस्टर्ड ऑन दॅट सेबी. तर ते सेबीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर सेबीचं रजिस्ट्रेशन म्हणजे इट्स अ प्रोसिजर. जसं CSR फंडसाठी एक प्रोसिजर आहे, तशी प्रोसिजर काय राहील त्याचं ट्रेनिंग आम्ही रेग्युलर देतो. सगळ्या NGOला आम्ही पत्र टाकले की तुम्हाला पुढच्या काळात जर टिकायचं असेल मार्केटमध्ये तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागेल सेबीचं. जसं आज मोठ्या मोठ्या कंपन्या सेबीमध्ये रजिस्टर असेल तर तुम्ही शेअर मार्केट करू शकता. तसं CSR फंडसाठी तुम्हाला हे आवश्यकता आहे, तर त्याचं ट्रेनिंग आम्ही वर्षभर आमची ती ऍक्टिव्हिटी चालते. वर्षभर वेगवेगळे म्हटलं शेणापासून काय प्रोडक्ट्स आहे, कचऱ्यापासून काय प्रोडक्ट आहे. आमच्या भंडाऱ्याला आता बांबूपासून जवळ 75 महिलांनी आमचं ट्रेनिंग घेतलं. बांबूपासून कला, म्हणजे बांबूपासून काय काय वस्तू बनवतात त्याचं ट्रेनिंग 3 आठवड्याचं ट्रेनिंग होतं. आमचे भंडाऱ्याचे म्हटलं साठवणे सर, ते महादेवराव साठवणे म्हणून ते याचे ट्रेन आहे, तर ते रेग्युलर त्याचं ट्रेनिंग घेतात तिथे. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग वर्षभर. जे महिला मंडळ सुद्धा जे आहे नागपुरातले जेवढे महिला मंडळ आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम करतो. त्यांना एकत्र आणून वेगवेगळे जसं काही जे एक्सपर्ट राहतात बचत गट वगैरे, त्यांना एकत्र आणण्याचं काम आमचं हे राहतं. वेगवेगळ्या स्पर्धांमार्फत आम्ही हे करतो सर्व गोष्टी. कसं आहे, ज्या पद्धतीचा एक्सपर्ट्स अवेलेबल झाला त्या पद्धतीचं ट्रेनिंग, त्या पद्धतीची मदत त्या NGOला व्हावी असं आमच्यामध्ये कोणीही असं कमर्शियल उद्देश ठेवून काम करत नाही. त्यामुळे जो माणूस जसा भेटला, तुम्ही भेटले तर तुमच्या माध्यमातून आम्ही काय करू, तर असे जे NGO आहे त्यांना लोकांसमोर आणू. अशा प्रकारे आमचं चालतं. ज्या पद्धतीचा माणूस भेटला त्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीला त्याला आम्ही जोडतो. आमचं काम आहे जोडणे लोकांपर्यंत कसं हे काम जे चालतात महाराष्ट्रापासून नाही, हे असे दूर जे प्रॉडक्ट चालतात. आज मोठी जाहिरात द्यायची, मोठ्या मोठ्या हिरोईनला पकडायचं तर लाखात खर्च असतो. तर हे काम लोकांसमोर आलं पाहिजे ना, काम आणि त्यांचे प्रॉडक्ट. तर हे त्यांचे प्रॉडक्ट आणि त्यांचं काम लोकांसमोर आणायचं काम ग्रामीण प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण लोकांना शहरापर्यंत आणणे, त्यांना मार्केट देणे, हा मेन उद्देश आहे आमचा. म्हणजे या चर्चेमधून आपल्याला ग्रामीण हे एक NGOच नाही तर NGOचे सेवा केंद्र आहे, त्यांना मार्गदर्शन केंद्र करणारे एक केंद्र ठरलेले आहे. येत्या 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत अंबाझरी नॉर्थ या रोडवर अमृत भवन येथे हे प्रदर्शन आहे. आपण या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि अजून आपल्या लोकांना देखील सांगा की या प्रदर्शनात नेमकं काय आहे. धन्यवाद सर, आपण या मुलाखतीला धन्यवाद. तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय जाईल त्याबद्दल तुमचे आयोजन धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.